घे आहे. काय झालं तुझा ठाका मत अगे निवती गेलं मित्रांसोबत म्हातारीची चूळ बघू. माझ्या ते उंडगो झालोस उंडगो. मंडळींनो, परीक्षा संपली आणि आता तुम्ही फिराक जाऊचे प्लॅनिंग करतास आणि तुमका म्हातारी चूळ कशी मारता ती बघूची हा, तर ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आज आम्ही निवतीच्या समुद्रात नवीनच उतरलेल्या कात्रादेवी बोटीन म्हातारीची चूळ बघू जातो. ह्या बोटीचे मालक असत किशोर सारंग आणि ते सुद्धा आमच्या सोबत या प्रवासात सामील होते. मंडळी, हय इल्याच्या नंतर सेफ्टीची पहिली काळजी घेतली जाता. लाईफ जॅकेटा घालून आमचा प्रवास चालू झालो आणि थोड्याच अंतरावरती गेल्या गेल्या डॉल्फिनांनी तोंडवर करून नवीन बोटीचं दर्शन घेतले. मग आम्ही पुढे जाऊन गोल्डन रॉक बघितला. सूर्याची किरणा त्याच्यावरती पडली ना की ता गोल्डन दिसता. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो सिगल बेटाकडे. सिगल पक्षी लांबसून येऊन हय आपले घरटे तयार करतात आणि म्हणून एका सिगल बेट असा म्हटला जाता. त्यानंतर म्हणजे आम्ही पोहोचलो ते म्हाताऱ्याकडे. इंस्टाग्राम वरती फेमस झालेली म्हातारी सकाळी सकाळी लांब लचक चूळ मारता आणि ती बघता बघता म्हाताऱ्यान चूळ माझ्यावरच मारल्या. त्याच्याच बाजू म्हातारीची गुंपा सुद्धा असा, ती सुद्धा आम्ही बघितली. आता ह्या बघा, ह्या असा नवीन लाईट हाऊस जा की ब्रिटिश कालीन असा आणि ह्या असा ओल्ड लाईट हाऊस जा की पोर्तुगीज कालीन असा. त्यानंतर आम्ही इलो बाली कोकण या पॉइंटला. ह इल्यावरती असं वाटतं की आपण खायच्या तरी बाहेरच्या देशात इलो, पण ह्या असा आपला कोकण. ह्यो पॉइंट म्हणजे पैसा वसूल हो. आणि मग आम्ही 2 डोंगराच्या मधना बाहेर पडत आमचा प्रवास किनाऱ्याच्या दिशेने वळवलो. म्हणजे तुम्ही सुद्धा मस्त बसान फोटो काढीत या नवीन स्पीड बोटीने हे सगळे पॉइंट करूचा ठरवतास तर व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून आधी भरती ओहोटीचा अंदाज घ्यावा. कारण काय माहिती आहे, भरतीच्या टायमाक ना म्हातारी चूळ मोठ्यान मारता आणि सकाळी लवकर इलात ना तर तुमका डॉल्फिन पण दर्शन मस्त देतात. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमका कसली चौकशी करूची असत ना तर त्यांना लगेच कॉल करा आणि तुमची डेट फिक्स करा. धन्यवाद.